मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी। जिल्हा परिषदच्या निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर मतमोजणीला आज सकाळी 10 वाजल्यापासून शिरोळ तहसीलदार या ठिकाणी सुरुवात झाली आणि सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारच्या 2 वाजेपर्यंत प्रत्येक उमेदवारांच्या मनामध्ये एक धाकधूक निर्माण होती की नक्की आमचा विजय होईल की पुढच्या आघाडीचा विजय होईल, पुढच्या उमेदवाराचा विजय होईल। परंतु या शिरोळ तालुक्यातील 7 जिल्हा परिषद पैकी एक जिल्हा परिषद अशी आहे आणि ती आलाच जिल्हा परिषद, तिथं प्रस्थापितासह दोन्ही साखर सम्राटांना धक्का देत कमळ हे चिन्ह फुलवलेलं आहे आणि ते प्रशांत शहापुरे आपल्या बरोबर, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। तुमचा विजय झालेला आहे, मतदारांनी तुम्हाला कौल भरभरून दिलेला आहे, तर सगळ्यात पहिला मतदारांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला जे भरभरून प्रेम दिलं आणि ते मताच्या स्वरूपात दाखवलं आणि तुम्ही आता म्हटलं की प्रस्थापित कसं होतं, आमच्या आलास मतदारसंघात गेली 40-50 वर्ष झालं तेच चालू होतं। मी फक्त दरवाजा उघडण्याचं काम केलेलं आहे। आता नेत्यांनी लक्षात घ्यावं की कुठल्याही गावाचा असू दे, कुठल्याही समाजाचा असू दे किंवा कुठलंही छोटं गाव मोठं गाव, जातपात न मानता कुणालाही उमेदवारी दिली तर तो माणूस सर्वसामान्य निवडून येऊ शकतो, हे मी दाखवून दिलेलं आहे। आणि जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्याला मी नक्कीच पात्र राहून त्यांच्या सर्व जनतेचं मी कामं करत राहील। एक झालंय की शिरोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा भाजपचं चिन्ह कमळवर उमेदवार थांबला आणि त्याचा विजय झालेला आहे। नाही ह्याच्या आधी भाजपचं उमेदवारच इथं मिळत नव्हती किंवा कमळ चिन्ह मिळत नव्हतं भाजपला, तर तुम्ही त्याबद्दल भाजपच्या वरची जी टीम आहे तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला चिन्ह दिलं, तुम्हाला उमेदवार दिली, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगता? नक्कीच सर्व भाजपची टीम, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, माधवरावजी घाटगे, निंबाळकर साहेब, परत विजय भोजे, परत सावकर नाईक, परत सर्वच तालुकास्तरीय शहरातले गावातले परत सर्वच टीमने पदाधिकारीने मला भरघोस असा प्रतिसाद दिला आणि ते सर्वजण माझ्यासाठी राबले, त्यामुळं माझा विजय झाला आणि त्यांनी जे माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासात नक्कीच मी पात्र राहील। हे होते प्रशांत शहापुरे। त्याचबरोबर त्यांच्या खरं तर एक पुरुषांच्या मागे सक्सेसफुल एक महिला असते आणि ती महिला जर असेल सक्सेसफुल तर पुरुष पण सक्सेसफुल होतो। अशाच प्रशांत शहापुरे यांच्या पत्नी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आज प्रचार म्हणलं जिल्हा परिषद मध्ये जवळ 8-9 गावं आपल्याला फिरावं लागतात, मिनी आमदारकी म्हणलं जाते। एक महिला म्हणून तुम्ही सगळ्या गावामध्ये फिरला, प्रचार केला, घरोघरी केला, तुम्हाला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल त्या महिलांचं तुम्ही काय म्हणसाल? मतदारांचा आभार? त्यांचं मी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी आपलं घरातलं म्हणून त्यांनी आम्हाला म्हणजे साथ दिली। त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही हजर राहू हे मात्र मी आश्वासन देते त्यांना। एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतंय, महिलांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो आणि शासन दरबारी त्यांची दखल घेतली जात नाही। आज भाजप राज्यात सत्तेत आहे, देशात सत्तेत आहे, सगळ्याच ठिकाणी बऱ्यापैकी सत्तेत आहे, तुम्ही आज भाजपचे उमेदवार अधिकृत म्हणून निवडून आलात, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा महिलांना न्याय देण्यासाठी तुमची भूमिका काय असेल? नक्कीच माझ्या माय बहिणींचा आशीर्वाद व मी एक लाडका भाऊ म्हणून त्यांच्यासाठी ठोस असं रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना त्यांच्यासाठी मी अहोरात्रपणे राबण्याचा प्रयत्न करणार। हे होते आला जिल्हा परिषद मतदारसंघाचे विजयी उमेदवार भाजपचे प्रशांतजी शहापुरे। त्यांनी सांगितलं महिलांचं सक्षमीकरण असू दे, महिलांच्यावर अन्याय झाला तरी सगळ्यात पहिला मी शहापुरे म्हणून सगळ्यात आधी पहिला ढाल म्हणून त्यासमोर उभा राहीन, ते महिलांच्यावर अन्याय कोण करेल त्यांच्या समोर उभा राहीन असं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मतदारांनी भरभरून आम्हाला कौल दिला, त्याबद्दल मतदारांचे सध्या त्यांनी आभार मानले। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा इथले माधवराव घाटगे भाजपचे असतील, सावकर नाईक असतील, या सर्वांनी मला उमेदवारी दिल्याने एक विश्वास दिला मला की त्यामुळेच माझा विजय संपन्न झाला। मतदारांनी मला भरभरून मतदान केलं, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, शिरोळ।